तुम्ही पटकन सांगा, मिस्टर आणि स्वभावात एकच बदल करायचा असेल तर कुठला करावा? त्यांना खूप पटकन राग येतो. कोणाला? मिस्टरांना. काय हो? खूप तापट स्वभाव आहे त्यांचा. का हो, असं का करता? पहिल्यापासून तसंच आहे. नाही मग आता बदला ना. जेवढी गोड खळी गालावर पडते तेवढे गोड. आता जरा किती वर्ष झाले लग्नाला? 19 वर्ष. जरा तापटपणा कमी करा ना. 19 वर्ष तुम्हाला चालला का? चालवून घेतला ना आता. चालवून घेतला का? थोडासा तापटपणा कमी करा. घरात आनंदी वातावरण राहण्यासाठी त्याची खूप गरज असते आणि त्याचा उपयोग होईल. कराल ना थोडं? एवढं करा आमच्यासाठी. नक्की कराल? बरं, आता तुम्ही सांगा, आमच्या वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? ती पण थोडी तापडच आहे. स्वतःच काय झाकून ठेवलं? त्यांचं मात्र लगेच सांगितलं. स्वतःच असं नाही सांगितलं की तापट आहे, पण मी तेवढा लगेच निवळते. पण ते निवळत नाहीत लगेच. बरं, त्यांनी सांगितलं आता तापटपणा कमी करणार. हा, करेन. तुमच्या बाबतीत? करेन ना मी. कधीपासून? उद्यापासूनच. आज नाही म्हणजे? आज मी बाहेर आहे ना. अच्छा, आज करा. दिवसभर काय ते संध्याकाळपर्यंत तापटपणा करा. तुम्ही सांगा, तुमच्या मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? स्वभावात तर त्यांचा इतका चांगला आहे ना की त्यांना सगळेजण म्हणजे माझ्यापेक्षा त्यांना बाकीचे सगळे माझ्या माहेरचे ते सासर ते त्यांनाच माझ्यापेक्षा जास्त लोक पाहिजे. त्यांच्या स्वभावात बदल करण्यापेक्षा काही नको बदल, असाच राहू दे स्वभाव. तुमचा असाच ठेवा स्वभाव. तुम्ही सांगा, आमच्या वहिनीने स्वभावात कुठला बदल करावा? हट्टीपणा सोडावा. कोणी? काय हो? मी हट्टीपणा करते पण ते हट्ट पुरवतात ना. मी काहीच नाही बोलली तर ते ऐकणार ना. मी हट्टीपणा करते पण ते माझं पुरवतात ना हट्ट. प्रॉब्लेम वहिनीमध्ये आहे, माझ्याच काही नाही. हो, गप बसा. सगळे बिचारे कौतुक करतात म्हणून लगेच बोलून घेतलं तेवढे. बरं, आता तुम्ही सांगा या दोघींबद्दल. कोण बोलणार आहे? आम्ही 5 बहिणी आहेत. बरं, मग? ती सर्वात लहान आहे, पण सगळ्या कामात ती पुढं असते. पुढे खूप करते. हा, नाही करते कामामध्ये, पण ती पुढे नेहमीच असते. पण सगळे भाऊजी लोक वगैरे सगळ्यांना तिला खूप म्हणजे सपोर्ट करतात. सगळेजण विचारतात आणि तीच काम पण तसंच करते सगळ्यांसाठी. आणि मेन म्हणजे आम्ही 5 बहिणी एकत्र असतो कुठल्याही प्रोग्रामला. चांगलं आहे ना? चांगलं आहे ते. आम्ही आणि असंच राहणार ना. तुम्ही ठेवलं तर राहील ना? राहणार नक्की राहणार. नक्की. अजून कोण बोलणार आहे? ते तुम्ही मगाशी म्हटल्यासारखं आम्ही जरी वेगवेगळ्या ठिकाणी राहिलो तरी सगळ्यांना धरून आहे. फक्त 5 बहिणींना नाही तर सासरच्याही सगळ्यांना एकत्र. कुठे फिरायला वगैरे जाताना एकमेकीला धरून? फिरायला नाही, जेवायला. अच्छा, जेवायला जाताना. कारण कुठल्याही गोष्टीला ती आम्हाला कोणाला विसरत नाही. ती माझी वहिनी आहे, पण ती खूप सर्वांना, सगळ्या कुटुंबाला, संपूर्ण कुटुंबाला धरून असते. आणि घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तरी सर्वात पुढे असते ती. म्हणजे असं म्हणजे माहेर वगैरे सासर वगैरे काही समजत नाही, ती सगळ्यामध्ये पुढे असते. आम्हाला नंदांना सुद्धा ती खूप म्हणजे मान देते. हे मेन तिचं हे. तुम्ही नाही दिलं तरी सुद्धा नाही देत आम्ही सुद्धा देतो. कारण कसा तिचा स्वभावच खूप हसरा आहे आणि चांगला आहे. अजून कोण बोलणार? मम्मी आहे माझी. माझ्या पप्पाने आणि मम्मीने खूप खूप चांगलं मला शिकवलं आहे आणि शिकते मी अजूनही. मला म्हणजे मी काही मागितलं तरी आजपर्यंत कधी मला नाही बोलले नाही ते. आज नाही, पण नाही म्हटलं नाहीये तर कशाला रडते? लगेच नाही देणार, पण ते आणून देतील हे नक्की. म्हणून रडताय तुम्ही आता? देणार. प्रेम व्यक्त करताना डोळ्यातून प्रेम जास्त व्यक्त होत आहे. सासूबाई कुठे? सासूबाई, जरा सुनेबद्दल सांगा ना. ती सगळ्यांना मिळून मिसळून हे करते, धरून ठेवते. आणि कोणाच्या ते असं हे नाही, भेदभाव करत नाही. वा, चांगली गोष्ट. एवढं एक आहे. माझी मम्मी आहे. मम्मी पप्पा दोघे मला खूप सपोर्ट करतात. म्हणजे ॲज अ फ्रेंड खूप सपोर्ट करतात. लव्ह यू.